पूरा स्ट्रेस निकल गया और एक नई दुनिया में ऐसे जैसे जाते हैं ना, कोई नई दुनिया में ऐसे महसूस होने लगा। जितना भी तनाव था वो पूरा दूर हो गया। शरीर को पूरा आराम मिलता है और माइंड पूरा रिलैक्स हो जाता है। ऐसे लगता है कि हम पूरे स्वर्ग में चले गए हैं। धन्यवाद। मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ। हम अपने आप के लिए समय नहीं निकाल रहे, लेकिन आपने हमारे लिए समय निकाला, इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं। अच्छा लग रहा है, पूरा खाली खाली हो गए, जो कुछ भरा हुआ था सब निकल चुका है। नई शुरुआत करते जैसे जीरो से शुरू होता है, ऐसा कुछ फील हो रहा है कि आज से कुछ नई शुरुआत होगी वापस। तो टोटल एम्प्टी जैसा फील हो रहा है। मैंने 2 साल बाद ये मेडिटेशन किया है। उसके बाद किया था मैंने 10 दिन का विपश्यना सेंटर में। तो उसके बाद अभी किया तो मेरे हर एक शरीर के पार्ट को मन शांति मिली है। बहुत ही अच्छा हुआ है। थैंक यू। तर आमचं काम एकदम याच्यावर असतं, आणीबाणी सेवा बोललं तर त्याच्यावर आम्ही कबूतर अडकला तरी जावं लागतं, साप पकडायला जावं लागतं, परत कुठे गाडीला आग लागली, कुठे काय फ्लॅट मध्ये आग लागली तरी आम्ही हे करतो, सर्व काम आम्हाला करावं लागतं। आजची तारीख 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर म्हणजे आहुती दिलेल्यांची तारीख। आपले जे जवान आहेत, पोलीस आहे, परत फायर ब्रिगेड आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवाची पूर्ण पर्वा न करता आजच्या दिवशी या दुष्ट शक्ती ज्या आहेत बाहेरून आलेले, जे आपल्या मुंबईवर भ्याड हल्ला केलेल्या लोकांनी त्यांनी विजय संपादन केला। त्याच्यामध्ये काय आम्ही आमच्या ते कसं फायर ब्रिगेडमध्ये 24 तासाची ड्युटी असते, तर प्रत्येक जण 8-8 तासाची ड्युटी करतो। आता मी बाहेर थोडा लांबून येतो 50-60 किलोमीटर, परंतु आम्हाला वेळेवर पोहोचायला आम्हाला लवकर निघावं लागतं। त्यामध्ये ट्रेन बस या सगळ्या गोष्टी आल्याच, म्हणून एक ट्रेन निघून गेली तर दुसरी ट्रेन परत उशीर, त्यामुळे अजून उशीर होऊ शकतो। तर ह्या धकाधकीच्या जीवनापासून आम्हाला आज असं वाटलं की आम्ही एक वेगळ्या विश्वामध्ये गेलो आणि आम्हाला एवढी मनशांती झाली की आम्हाला अजून ऊर्जा मिळाली पुढच्या दिवसासाठी, पुढच्या 10-1 महिन्यासाठी एवढी चांगली ऊर्जा मिळाली। तर आजच्या दिवशी आपला हा सेशन झाला आहे, म्हणजे हा कार्यक्रम झाला आहे मेडिटेशनचा, तो फारच छान झाला, जेणेकरून आम्हाला अशी शक्ती मिळाली। आमच्या जे मनातलं जेवढा स्ट्रेस होतं, जेवढा तणाव होता, तो पूर्णपणे दूर झाला। हे पाऊण तासामध्ये आम्हाला एक वेगळी एनर्जी मिळाली। आणि याच्यामध्ये कसं होतं, आम्हाला कधी कधी काय होतं, आम्ही फायर ब्रिगेडमध्ये असल्यामुळे आम्हाला आगीचे कॉल येतात, परत सरपटणारे प्राणी जसे साप आहे, कबूतर, कावळा यांचे पण आम्हाला जीव वाचवायचा असतो, त्यासाठी पण जातो। कधी कधी आग लागते कोणाच्या घरी, त्यांना पण आम्ही वाचवत जातो। अशा वेळी काय होतं, आग लागली, ज्यांच्या घरी आग लागते ती लोक स्वतःचं घर सोडून पळून जातात, परंतु आम्ही स्वतःच्या घरदाराचा विचार न करता त्यांच्या घराची
म्हणजे पूर्णपणे ते जे घरात जी आग लागली त्याच्यावर आम्ही कंट्रोल करून त्यांची जीवितहानी होण्यापासून वाचवतो आणि त्यांची वित्तहानी होण्यापासून वाचवतो. माझी एक अशी विचारधारणा आहे की प्रत्येक घरामध्ये एखादी व्यक्ती डिफेन्समध्ये, जरी ती पोलीसमध्ये असू दे किंवा फायर ब्रिगेडमध्ये असू दे, म्हणजे लोकांच्या सेवेसाठी अर्पण केली अशी तरी एक व्यक्ती हवी आहे. कारण की ती सध्या आपल्या समाजाला त्याची गरज आहे. कारण की सांगा आजकालचा समाज स्वतःला स्वार्थी झाला आहे, तर ते वाचवण्यासाठी आपल्याला एखादी व्यक्ती तरी अशा म्हणजे ह्या सेवेमध्ये असली पाहिजे. आणि प्रत्येकाला म्हणजे आपापली जबाबदारी समजायला पाहिजे, कारण की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. हे जर सगळ्यांना समजलं फार बरं होईल आणि यात आपल्या पूर्ण विश्वाचं नोंदणी होईल.